मधील आपले दुश्मन कसे ओळखावे. मुद्दा पहिला, तुमच्या प्रगतीवर ज्यांना चीड येते ते लक्षात घ्या. गावात एखादा माणूस खरा आपला आहे की नाही हे त्याच्या चेहऱ्यावरून नाही तर आपल्या यशावर त्याची प्रतिक्रिया कशी असते यावरून ओळखता येते. तू शेतीत नवीन प्रयोग केला, घर बांधलं, मुलांनी शिक्षणात यश मिळवलं, समाजात मान मिळाला तर खरा आपला माणूस मनापासून आनंद व्यक्त करतो. पण दुश्मन माणूस वरून अभिनंदन करेल पण लगेच पाठीमागे काय विशेष नाही, नशिबाने झालं, अशा शब्दांनी कमीपणा दाखवेल. तो तुझ्या यशाची थट्टा करेल, उणेदुणे काढेल आणि इतरांच्या मनात शंकेची बीजे पेरण्याचा प्रयत्न करेल. जिथे आनंदाऐवजी मत्सर दिसतो तिथे सावधान राहा. मुद्दा दुसरा, सतत तुमच्याबद्दल चौकशी करणारे पण कधी मदत न करणारे. काही लोक गावात असे असतात की ते तुमच्या घरातील प्रत्येक गोष्टीची खबर ठेवतात. कोण येतं, कोण जातं, किती उत्पन्न आहे, कोणाशी संबंध आहेत, पण जेव्हा खऱ्या अर्थाने मदतीची वेळ येते तेव्हा ते कधीच पुढे येत नाहीत. हे लोक माहिती गोळा करून योग्य वेळी तुमच्या विरुद्ध वापरण्याचा प्रयत्न करतात. ते तुमच्या घरात गोड बोलतात पण दुसऱ्यांच्या अंगणात जाऊन तुमच्या गोष्टी रंगवून सांगतात. जो माणूस तुमच्याकडून माहिती घेतो पण कधीच खांद्याला खांदा लावून उभा राहत नाही त्याच्यापासून अंतर ठेवा. मुद्दा तिसरा, भांडण पेटवून दूर उभे राहणारे खरा दुश्मन स्वतः पुढे येऊन भांडण करत नाही. तो दोन लोकांत गैरसमज निर्माण करतो. तो तुमच्याबद्दल असं बोलला, त्याला तुझं यश आवडत नाही अशी कुजबुज करून तो वातावरण तापवतो आणि मग बाजूला उभा राहून तमाशा पाहतो. गावात नाती नाजूक असतात आणि शब्दांची ठिणगी मोठी आग लावू शकते. जो माणूस नेहमी एकाच वेळी दोन्ही बाजूंना वेगवेगळं सांगतो आणि स्वतःला निष्पास दाखवतो तो खरी आग लावणारा असतो. अशा लोकांची वाणी गोड पण हेतू कडू असतो. मुद्दा चौथा, तुमच्या अडचणीवर आनंद मानणारे. माणसाची खरी ओळख तुमच्या वाईट काळात दिसते, जेव्हा तुमच्यावर संकट येतं, शेतीत नुकसान, घरात आजारपण, पैशाची अडचण, तेव्हा खरा आपला माणूस मदतीला धावतो किंवा किमान सहानुभूती दाखवतो. पण दुश्मन माणूस वरून सहानुभूती दाखवेल, आतून मात्र समाधान मानेल. काही वेळा काही तुमच्या संकटांची बातमी गावभर पसरवेल, त्यात थोडी भर घालून तुमची प्रतिमा कमी करण्याचा प्रयत्न करेल. जो तुमच्या दुःखात शांतपणे आनंद घेतो तोच खरा लपलेला विरोधक असतो. मुद्दा पाचवा, तुमच्या कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न करणारे. गावात घरातील एकजूट ही सर्वात मोठी ताकद असते. दुश्मनाला माहीत असतं की बाहेरून हल्ला करून उपयोग नाही, म्हणून तो घरातच मतभेद निर्माण करतो. भावांमध्ये गैरसमज, नवरा बायकोंमध्ये शंका, नातेवाईकात मत्सर निर्माण करणे हा त्यांचा डाव असतो. तो एखाद्याच्या कानात दुसऱ्याबद्दल शंकेचे शब्द टाकतो. हळूहळू घरात अविश्वास वाढतो आणि घर कमजोर होतं. जो माणूस सतत घरातील नात्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो त्याच्यावर लक्ष ठेवा. मुद्दा सहावा, तुमच्या प्रत्येक चांगल्या कामात अडथळा आणणारी. तू गावासाठी काही चांगलं काम करायला निघालास, सामाजिक उपक्रम, देवस्थान काम, पाणी योजना, शेतकरी संघटना, तर काही लोक उघड विरोध करत नाहीत पण पाठीमागून अडथळे निर्माण करतात. कागदपत्रात अडचणी, अफवा, लोकांच्या मनात शंका निर्माण करणे, अशा मार्गाने ते तुमची वाट अडवतात. कारण त्यांना भीती असते की तुमचं नाव वाढलं तर त्याची छाया कमी होईल. जो माणूस तुमच्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नात नकारात्मकता आणतो तो तुमच्या प्रगतीचा खरा अडथळा आहे. मुद्दा सातवा, सतत तुमची तुलना करून कमी लेखणारे. गावात काही लोक थेट विरोध करत नाहीत पण ते नेहमी तुमची दुसऱ्यांशी तुलना करून तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात. फलाण्याचं बघ किती पुढं गेलं, त्याच्या मुलींनी किती मोठं केलं, तुमचं अजूनही काहीच नाही, असे शब्द ते सहज बोलून जातात. वरून हे सल्ल्यासारखं वाटतं पण आतून तुमच्यात न्यूनगंड निर्माण करण्याचा हेतू असतो. खरा आपला माणूस प्रेरणा देतो, दुश्मन मात्र तुलना करून मन खच्ची करतो. जो वारंवार तुमचं मनोबल कमी करतो त्याचा हेतू स्वच्छ नसतो. मुद्दा आठवा, तुमच्या गुपितांचा बाजार करणारे. विश्वासाने सांगितलेली गोष्ट जर दुसऱ्यांच्या कानावर गेली तर समजून घ्या की कुठेतरी विश्वासघात झाला आहे. काही लोक खास तुमच्या जवळ येतात, सहानुभूती दाखवतात आणि मग तुमच्याकडून खाजगी गोष्टी जाणून घेतात. नंतर तीच माहिती ते रंगवून गावभर सांगतात. अशा लोकांना दुसऱ्याच्या आयुष्याची कथा पसरवण्यात आनंद मिळतो. जो तुमच्या विश्वासाचा आदर करत नाही तो तुमच्या आयुष्याचा आदरही करणार नाही. म्हणून प्रत्येकाला मन मोकळं करू नका, शब्द जपून वापरा. मुद्दा नववा, तुमच्या चांगल्या कामावर संशय घेणारी. तू एखादं चांगलं काम केलंस, समाजासाठी काही केलंस, कुणाला मदत केलीस तर काही लोक लगेच म्हणतात यात त्याचा काहीतरी स्वार्थ असेल, नावासाठी करतोय, लोकांमध्ये मान मिळवण्यासाठी नाटक आहे. हा संशय पेरण्याचा डाव असतो.
कारण त्यांना तुमचं वाढतं स्थान सहन होत नाही. खरा आपला माणूस तुमच्या कामामागचा हेतू समजून घेतो. दुश्मन मात्र प्रत्येक चांगल्या कृतीतही दोष शोधतो. मुद्दा 10वा, हे तुमच्या समोर शांत पण पाठीमागे आक्रमक. काही लोक तुमच्या समोर फार शांत, नम्र आणि गोड बोलणारे असतात, पण गावात दुसरीकडे ते तुमच्यावर टीका करतात, चुकीची माहिती पसरवतात आणि तुमच्याविषयी नकारात्मक चित्र तयार करतात. हे लोक कधीच उघडपणे समोर येत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की थेट सामना केला तर त्याचा मुखवटा निघून जाईल, म्हणून ते सावलीतून वार करतात. अशा लोकांना ओळखण्यासाठी तुमच्या कानावर येणाऱ्या गोष्टींची साखळी लक्षात घ्या. कुठून सुरुवात झाली ते समजलं की चित्र स्पष्ट होतं. मुद्दा 11वा, तुमच्या अपयशाची वाट पाहणारे दुश्मनाला तुमचं यश नको असतंच, पण त्यातून जास्त त्याला तुमचं अपयश पाहायचं असतं. काही लोक वरून साथ देतात, पण मनोमन वाट बघतात की तुम्ही कधी चुकाल आणि एकदा चूक झाली की ते ती मोठी करून दाखवतात. आम्ही आधीच सांगितलं होतं, हे होणारच होतं, अशा शब्दांनी ते तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करतात. खरा आपला माणूस चूक झाली तर उभं करतो, दुश्मन मात्र त्या चुकीवर मीठ चोळतो. मुद्दा 12वा, तुमच्यात भीती आणि असुरक्षितता निर्माण करणारे. काही लोक थेट काही करत नाहीत, पण सतत नकारात्मक बोलून तुमच्या मनात भीती निर्माण करतात. गावात तुमच्या विरोधात बोललं जातंय, काही लोक तुमच्यावर खुश नाहीत, सावध राहा, परिस्थिती बरी नाही, असे शब्द ते वारंवार सांगतात. यामुळे तुमच्या मनात असुरक्षिततेची भावना तयार होते आणि तुम्ही स्वतःच गोंधळून जातात. हा मानसिक डाव असतो. जो माणूस ठोस पुरावा न देता फक्त भीती पसरवतो तो तुमच्या शांततेचा शत्रू आहे. मुद्दा 13वा, तुमच्याशी स्पर्धा करूनही मैत्रीचा आणणारे. काही लोक वरून मैत्री दाखवतात, पण आतून सतत तुमच्याशी स्पर्धा करत असतात. तुम्ही एखादं काम सुरू केलं तर लगेच तेही तसंच काम सुरू करतात. तुम्ही एखादी योजना केली तर त्यापेक्षा मोठी योजना दाखवण्याचा प्रयत्न करतात. हे निरोगी स्पर्धासारखं असतं, पण त्यामागे तुम्हाला मागे टाकण्याची आणि तुमचा प्रभाव कमी करण्याची भावना असते. खरा मित्र तुमच्या यशात सहभागी होतो, दुश्मन मात्र शांतपणे स्पर्धेच्या नावाखाली तुमचं स्थान कमी करण्याचा प्रयत्न करतो. मुद्दा 14वा, तुमचं कौतुक समोर, टीका मागे. गावात काही लोक समोर असताना फार कौतुक करतात, तुमच्यासारखा कोणी नाही, तुमचं काम भारी आहे, पण तेच लोक दुसऱ्या ठिकाणी जाऊन तुमच्या कामात उणेधुणे काढतात. हा स्वभाव असलेले लोक कधी स्थिर नसतात. त्यांचा हेतू तुमचं मन जिंकण्याचा नसतो, तर दोन्ही बाजूंना आपली जागा टिकवण्याचा असतो. जो माणूस प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं रूप दाखवतो तो विश्वास ठेवण्यास योग्य नसतो. मुद्दा 15वा, तुमच्या जवळच्या लोकांना आपल्या बाजूला वळवणारे. दुश्मन थेट तुमच्यावर हल्ला करत नाही, तो आधी तुमच्या भोवतीच्या लोकांना आपल्या बाजूला वळवतो. तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, सहकाऱ्यांना हळूहळू आपल्या प्रभावाखाली आणतो. त्यांना वेगळ्या गोष्टी सांगतो, तुमच्याबद्दल शंका निर्माण करतो. यामुळे तुमचं जाळं कमजोर होतं. जेव्हा तुम्हाला जाणवतं की तुमच्या भोवतीचे काही लोक अचानक दूर जाऊ लागलेत, तेव्हा विचार करा की कुणीतरी पाठीमागे काम करत आहे का. मुद्दा 16वा, तुमच्या निर्णयावर सतत प्रश्नचिन्ह लावणारे. सल्ला देणं वेगळं आणि प्रत्येक निर्णयावर शंका घेणं वेगळं. काही लोक तुम्ही काहीतरी ठरवलं तरी म्हणतात, हे योग्य नाही, तुला जमणार नाही, हे चुकीचं आहे. त्यांचा हेतू मार्गदर्शनाचा नसतो, तर तुमचा आत्मविश्वास डळमळीत करण्याचा असतो. खरा आपला माणूस चूक दिसली तर शांतपणे समजावतो, दुश्मन मात्र सार्वजनिकपणे तुमचे निर्णय कमी लेखतो. मुद्दा 17वा, तुमचं नाव खराब करण्यासाठी संधी शोधणारे. गावात मान सन्मान खूप महत्त्वाचा असतो. काही लोक तुमच्याकडून एखादी छोटी चूक व्हावी याची वाट पाहतात. एकदा चूक झाली की ते तिला मोठं रूप देतात, लोकांसमोर रंगवून सांगतात आणि तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना दुसऱ्याचं नाव खाली आणण्यात समाधान मिळतं. म्हणून प्रत्येक कृती विचारपूर्वक करा आणि आपल्या वागण्यात पारदर्शकता ठेवा. मुद्दा 18वा, तुमचं शांत जीवन अस्थिर करण्याचा प्रयत्न करणारे. काही लोकांना दुसऱ्याची शांतता सहन होत नाही. तुमचं घर आनंदात आहे, काम सुरळीत चाललं आहे, तर ते मुद्दाम एखादी अफवा, शंका किंवा वाद निर्माण करतात. त्यांना गोंधळात आनंद मिळतो. जो माणूस सतत वातावरण ढवळून काढतो तो तुमच्या स्थैर्याचा विरोधक आहे. मुद्दा 19वा, तुमच्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेणारे. काही लोकांना माहीत असतं की तुम्ही भांडण टाळणारे, शांत आणि संयमी आहात. ते याचाच फायदा घेतात. तुमच्यावर अन्याय झाला तरी तुम्ही मोठा आवाज करणार नाही हे त्यांना ठाऊक असतं. म्हणून ते हळूहळू तुमची मर्यादा तपासत राहतात. थोडीशी टिंगल, थोडीशी उपेक्षा, थोडासा अपमान आणि पाहतात तुम्ही प्रतिक्रिया देतात का. जो वारंवार मर्यादा ओलांडतो आणि तुमच्या शांततेला कमजोरी समजतो
तो तुमचा भला इच्छिणारा नसतो. मुद्दा 20वा, तुमच्या निर्णयामध्ये गोंधळ निर्माण करणारे. दुश्मन थेट हे करू नकोस असं म्हणत नाही, तो तुमच्या भोवती इतका गोंधळ निर्माण करतो की तुम्हालाच तुमचा निर्णय चुकीचा वाटू लागतो. एकाला एक सांगतो, दुसऱ्याला दुसरं सांगतो, तुम्हाला वेगवेगळ्या मतांचा भडीमार करून संभ्रमात टाकतो. शेवटी तुम्ही स्वतःच पाऊल मागे घेता. हा मानसिक डाव असतो जो तुमच्या ठाम विचारांना सतत डळमरीत करतो. त्यांच्याकडे सजग नजरेने पहा. मुद्दा 21वा, तुमचं श्रेय दुसऱ्यांच्या नावावर ढकलणे. तुम्ही एखादं काम केलं, योजना राबवलीत, लोकांसाठी काही उभं केलं, पण काही लोक त्या कामाचं श्रेय दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करतात. हे त्याच्या मदतीशिवाय झालंच नसतं, फलाण्यामुळेच झालं, अशा शब्दांनी ते तुमचं योगदान लहान करण्याचा प्रयत्न करतात. हा मत्सराचा सूक्ष्म प्रकार असतो. खरा आपला माणूस तुमच्या मेहनतीचं योग्य मूल्यांकन करतो. दुश्मन मात्र तुमची ओळख झाकोळण्याचा प्रयत्न करतो. मुद्दा 22वा, तुमच्या चुका वाढवून दाखवणार. प्रत्येक माणूस चुकतो, पण दुश्मन तुमच्या छोट्याशा चुकीलाही मोठं रूप देतो. गावात 4 लोकात चर्चा करतो तो असा आहे, त्याच्याकडे अपेक्षा नव्हती, असे शब्द पेरतो. त्याचा उद्देश सुधारणा नसतो, तो प्रतिमा कमी करणे असतो. जो चूक दाखवताना सुधारण्याचा मार्ग न सांगता फक्त टीका करतो, तो हितचिंतक नसतो. मुद्दा 23वा, तुमच्याबद्दल दयाभाव दाखवून कमी लेखणारे. काही लोक उघड शत्रुत्व न दाखवता दयाभाव दाखवतात. अरे बिचारा, त्याच्याकडून काय होणार, त्याला अजून खूप शिकायचं आहे, अशा शब्दांनी ते वरून सहानुभूती दाखवतात, पण आतून तुम्हाला कमी समजतात. हा लपलेला अपमान असतो. खरा आपला माणूस तुम्हाला सक्षम मानतो, दुश्मन मात्र तुम्हाला कायम लहान दाखवतो. मुद्दा 24वा, तुमच्या आत्मविश्वासावर सूक्ष्म प्रहार करणारे. काही लोक थेट अपमान करत नाहीत, पण बोलण्यातून टोमणे मारतात. तू एवढं मोठं स्वप्न बघतोस, तुझ्या कुवती बाहेर आहे, हे गावात राहून इतकं मोठं काही होत नाही, असे शब्द ते सहज उच्चारतात. हे शब्द हळूहळू मनात घर करतात आणि आत्मविश्वास कमी करतात. जो तुमच्या स्वप्नांवर पाणी टाकतो तो तुमच्या प्रगतीचा साथीदार नसतो. मुद्दा 25वा, तुमच्या यशाला अपघात समजणारी. तुम्ही मेहनतीने काही साध्य केलं तरी काही लोक म्हणतात योगायोगाने झालं, नशीब जोरावर आहे, काळ साथ देतोय म्हणून चाललंय. ते तुमच्या कष्टांचा उल्लेख टाळतात, कारण तुमची मेहनत मान्य केली तर तुमचं स्थान उंचावेल म्हणून ते यशाला अपघात ठरवतात. जो तुमच्या प्रयत्नांची कदर करत नाही तो तुमच्या प्रगतीचा साथीदार नसतो. मुद्दा 26वा, तुमच्याविषयी गुपचूप गट तयार करणे. काही लोक समोर काही बोलत नाहीत, पण हळूहळू तुमच्या विरोधात छोटा गट तयार करतात. चहाच्या कट्ट्यावर, शेताच्या बांधावर, एखाद्या समारंभात ते तुमच्याविषयी चर्चा सुरू करतात. सुरुवात हलक्या शब्दात होते, पण नंतर त्यातून मत तयार होतं. हा गट नंतर एकत्रितपणे तुमच्या निर्णयांना विरोध करतो. जेव्हा तुम्हाला जाणवतं की काही लोक एकाच सुरात बोलू लागले आहेत, तेव्हा समजून घ्या की कुणीतरी पाठीमागे सूत्र हलवत आहे. मुद्दा 27वा, तुमच्या कुटुंबातील कमकुवत दुसऱ्यावर वार करणारे. दुश्मनाला माहीत असतं की प्रत्येक घरात एखाद्या भावनिक, सहज विश्वास ठेवणारा किंवा थोडा असंतुष्ट सदस्य असतो. तो त्या व्यक्तीशी जवळीक वाढवतो, त्याला आपलं मानतो आणि त्याच्या मार्फत घरातील माहिती व मतभेद बाहेर आणतो. हा डाव अत्यंत सूक्ष्म असतो. घरातील एखादा सदस्य अचानक बाहेरच्या प्रभावाखाली जाऊ लागला तर सावध राहा. मुद्दा 28वा, तुमच्या शांततेचा अर्थ भीती असा लावणारे. तुम्ही वाद टाळलात, शांत राहिला तर काही लोक त्याचा अर्थ हा घाबरलाय असा लावतात. मग ते जाणीवपूर्वक तुमच्यावर दडपण आणतात. पण शांतता ही कमजोरी नसते, ती ताकद असते. जो तुमच्या संयमाला भीती समजतो तो तुमची खरी ओळख जाणत नाही, कारण तोच पुढे जाऊन अन्याय करायला धजवतो. मुद्दा 29वा, तुमचं नाव वापरून स्वतःचा फायदा करून घेणारे. काही लोक तुमच्याशी जवळीक दाखवून गावात स्वतःचं महत्त्व वाढवतात. आमचं त्याच्याशी जवळचं नातं आहे असं सांगून ते लोकांमध्ये मान मिळवतात. पण गरज पडली की तेच लोक तुमच्यापासून दूर राहतात. ते तुमचं नाव उपयोगासाठी वापरतात, पण जबाबदारी स्वीकारत नाहीत. जो फक्त फायद्यासाठी जवळ येतो तो संकटात कधी सोबत उभा राहत नाही. मुद्दा 30वा, तुमच्या चांगुलपणावर शंका निर्माण करणारे. तुम्ही कोणाला मदत केली, कुणाच्या पाठीशी उभे राहिला तर काही लोक लगेच म्हणतात यामागे काही हेतू असेल, तो इतका चांगला कसा असेल. हे शब्द हळूहळू तुमच्या प्रतिमेला धक्का देतात, कारण लोकांच्या मनात संशय निर्माण झाला की तुमचं चांगुलपणही प्रश्नांकित होतं. जो सतत तुमच्या स्वच्छ हेतूंवर प्रश्न उभे करतो तो तुमच्या नावाला डाग लावण्याचा प्रयत्न करतो. मुद्दा 31वा,
तुमच्यासमोर नम्र पण इतरांसमोर उद्धट. काही लोक तुमच्यासमोर फार नम्रपणे वागतात कारण त्यांना तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा असते, पण इतरांसमोर ते तुमच्याविषयी आदर दाखवत नाहीत. यांचा अर्थ त्यांची नम्रता ही स्वार्थासाठी असते. खरा आपला माणूस सर्वत्र एकसारखाच वागतो. दुश्मन मात्र परिस्थितीनुसार रूप बदलतो. वागण्यात सातत्य नसलेला माणूस विश्वासाच पात्र नसतो. मुद्दा 32वा. तुमच्या अनुपस्थित निर्णय घेऊन तुम्हाला अडचणीत टाकणारे. गावात अनेक लोक काही कामे सामूहिक असतात. काही लोक मुद्दाम तुमच्या गैरहजेरीत बैठक घेतात, निर्णय ठरवतात आणि नंतर तुम्हाला सांगतात की सगळ्यांनी ठरवलं. यामुळे तुम्ही एकटे पडतात किंवा विरोध केला तर चुकीचे ठरतात. हा पद्धतशीर डाव असतो. जो माणूस पारदर्शकपणे चर्चा न करता पाठीमागून निर्णय घेतो तो तुमच्या भला इच्छिणारा असतो. मुद्दा 33वा. तुमच्या भावनांशी खेळ करणारे. दुश्मन कधी थेट आक्रमक नसतो, तो भावनिक खेळ खेळतो. कधी कौतुक, कधी उपेक्षा, कधी राग, कधी गोड बोलणं. या बदलत्या वागणुकीमुळे तुम्ही संभ्रमात पडतात. तुम्हाला वाटतं की तो कधी चांगला कधी वाईट, पण हीच खरी नीती असते जेणेकरून तुम्ही त्याच्यावर ठाम मत बनवू शकणार नाही. जो वारंवार भावनिक ताण निर्माण करतो तो तुमच्या मनशांतीचा शत्रू असतो. मुद्दा 34वा. तुमच्या स्वप्नांवर मर्यादा घालणारे. तुम्ही गावाबाहेर जाऊन काही मोठं करायचं म्हणलात, नवीन योजना आणली, तर काही लोक म्हणतात इथेच राहा, जास्त उंच भरारी घेऊ नकोस. गावातले लोक इतकंच करतात. हे शब्द वरून सल्ल्यासारखे वाटतात, पण ते तुमच्या आकाश कमी करण्याचा प्रयत्न करतात. खरा आपला माणूस तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवतो. दुश्मन मात्र तुमचं उड्डाण थांबू पाहतो. मुद्दा 35वा. तुमच्या प्रत्येक गोष्टीत दोष शोधणारे. तुम्ही काहीही केलं तरी काही लोकांना त्यात दोषच दिसतो. काम केलं तर म्हणतील हळू केलं, वेगात केलं तर म्हणतील घाई केली, तुम्ही शांत राहिलात तर म्हणतील कमकुवत आहे, आवाज उठवलात तर म्हणतील उर्मट आहे. असा माणूस कधीच समाधानी नसतो. त्यांचा हेतू सुधारणा नसतो, तर तुम्हाला कायम अस्वस्थ ठेवणे असतो. मुद्दा 36वा. तुमच्यावर उपकार दाखवून दबाव आणणारे. काही लोक लहान सहान मदत करून ती मोठी करून सांगतात, आम्ही नसतो तर तुझं काय झालंच नसतं, आमच्यामुळेच तू उभा आहेस. असे शब्द वापरून ते तुमच्यावर मानसिक दबाव आणतात. हा उपकारांचा सापळा असतो. खरा आपला माणूस मदत करून विसरतो. दुश्मन मात्र मदतीची आठवण करून तुमच्यावर वर्चस्व ठेवू पाहतो. मुद्दा 37वा. तुमच्या वेळेचा आणि श्रमांचा गैरफायदा घेणारे. काही लोक सतत तुमच्याकडून काम करून घेतात, कधी सल्ला, कधी मदत, कधी श्रम, पण तुमच्या वेळेची किंमत कधीच मान्य करत नाहीत. गरज असेल तेव्हा तुमच्याकडे धाव घेतात, पण तुमची गरज असताना दिसेनाशे होतात. हा एकतर्फी संबंध असतो. खरा आपला माणूस देणं घेणं दोन्ही जपतो. दुश्मन मात्र तुमची ऊर्जा वापरतो आणि तुम्हाला थकवतो. मुद्दा 38वा. तुमच्यात मतभेद निर्माण करून स्वतः निष्पाप राहणारे दोन लोकात किरकोळ मतभेद असतील तर दुश्मन त्यात तेल ओततो. तो तुझ्याबद्दल नाराज आहे, त्याने तुझं नाव घेतलं, अशा बोलण्याने तो वाद वाढवतो. पण जेव्हा दोघे समोरासमोर येतात तेव्हा तो मागे हटतो आणि म्हणतो मी काहीच बोललो नाही. हा दुपट्टीपणा ओळखणं गरजेचं आहे. जो माणूस वाद निर्माण करून स्वतःला दूर ठेवतो तोच खरा भडकवणारा असतो. मुद्दा 39वा. तुमच्या घरातील आनंदावर टोमणे मारणारे. तुमच्या घरात समारंभ, सण, आनंदाचा प्रसंग असेल तर काही लोक वरून हसतात पण आतून टोमणे मारतात, खूप दिखावा करतात, इतकं कशाला खर्च करतात असे बोलून ते तुमच्या आनंदाला कमी करण्याचा प्रयत्न करतात. आनंद वाटण्याऐवजी तो कमी करणारा माणूस तुमच्या हितचिंतक असू शकत नाही. मुद्दा 40वा. तुमच्या संघर्षाची किंमत न मानणारे. तुम्ही आयुष्यात अडचणी पार करून उभे राहिलात तरी काही लोक त्या संघर्षाला महत्त्व देत नाहीत. सगळ्यांचंच असंच असतं, त्यात काय विशेष, असे शब्द ते वापरतात. कारण तुमचा संघर्ष मान्य केला तर तुमची जिंदगी मान्य करावी लागेल. जो तुमच्या प्रवासाचा आदर करत नाही तो तुमच्या यशाचा आदर कसा करेल. मुद्दा 41वा. तुमच्या भोवती अविश्वासाचं वातावरण तयार करणारे. काही लोक थेट काहीही करत नाहीत पण हळूहळू तुमच्याबद्दल शंका निर्माण करतात. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका, तो बदलला आहे, असे शब्द वापरून ते लोकांच्या मनात संशय पेरतात. विश्वास ढासळला की माणूस एकटा पडतो, हा त्यांचा मुख्य डाव असतो. मुद्दा 42वा. तुमच्या यशाला थांबवण्यासाठी नियमांचा वापर करणारे. कधी कधी दुश्मन उघड विरोध करत नाही, पण नियम, परंपरा किंवा समाजमत याचा आधार घेऊन तुमची वाट अडवतो. आपल्या गावात असं कधी झालं नाही, परंपरेला शोभत नाही असे म्हणत तो नवीन गोष्टी रोखतो. त्यांचा हेतू परंपरेचा सन्मान नसतो तर तुमचं पुढे जाणं थांबवणं असतं. मुद्दा 43वा. तुमचं एकटेपण वाढवणारे. काही लोक हळूहळू तुमच्या भोवतीच वर्तुळ
कमी करण्याचा प्रयत्न करतात. तो तुझा खरा मित्र नाही, त्याच्यावर जास्त विश्वास ठेवू नकोस असे सांगून ते तुमचे जवळचे लोक तुमच्यापासून दूर करतात. तुम्ही इतरांपासून तुटलात की त्याला तुम्ही कमकुवत होता आणि मग त्यांना तुमच्यावर प्रभाव टाकणं सोपं होतं. जो माणूस सतत तुम्हाला इतरांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतो तो तुमच्या भल्याचा नसतो. मुद्दा 44वा, तुमच्या चुका माफ न करणारे पण स्वतःच्या चुका लपवणारे. दुश्मन तुमच्या छोट्या चुकाही लक्षात ठेवतो आणि योग्य वेळी त्या बाहेर काढतो, पण स्वतःची चूक झाली की तो कारण सांगतो, विषय बदलतो किंवा इतरांवर ढकलतो. हा दुपट्टीपणा ओळखणं आवश्यक आहे. खरा आपला माणूस दोघांच्याही चुका समजून घेतो. दुश्मन मात्र एकतर्फी न्याय करतो. मुद्दा 45वा, तुमच्यावर उपहासाने हसणारे कधी कधी थेट टीका न करता काही लोक उपवास करतात. तुम्ही एखादं स्वप्न सांगितलं तर ते हसतात, अरे वा मोठं स्वप्न आहे असे म्हणत तुमची थट्टा करतात. हे हसू निरागस नसतं, ते आत्मविश्वास कमी करण्यासाठी असतं. जो तुमच्या ध्येयावर हसतो तो तुमच्या यशावरही आनंदी होणार नाही. मुद्दा 46वा, तुमच्या घरातील शांततेला अस्थिर करणारे शब्द वापरणारे. काही लोक मुद्दाम अशा गोष्टी बोलतात ज्यामुळे घरात शंका निर्माण होईल. तुमच्या घरात सगळं ठीक आहे ना, ऐकलं की थोडा वाद झाला होता. अशा अस्पष्ट बोलण्याने ते घरात अस्वस्थता निर्माण करतात. हा थेट हल्ला नसतो पण मानसिक बी पेरणं असतं. जो वारंवार अशी बी पेरतो तो तुमच्या घराच्या शांततेचा शत्रू आहे. मुद्दा 47वा, तुमच्या कामाची किंमत कमी करून स्वतःला मोठं दाखवणारे. तुम्ही एखादं काम केलं तर काही लोक म्हणतात, हे तर आम्ही आधीच केलं होतं, यात काय मोठं आहे. ते तुमच्या यशाला साधं करून दाखवतात आणि स्वतःला वर ठेवण्याचा प्रयत्न करतात. हा मत्सराचा प्रकार आहे. खरा आपला माणूस तुमच्या कामाचं मोल मानतो, दुश्मन त्याची उंची कमी करतो. मुद्दा 48वा, तुम्हाला सतत सावध राहायला लावणारी. काही लोक अशा पद्धतीने वागतात की तुम्ही त्यांच्याबाबत कायमचं सावध राहतात. त्यांचं बोलणं, हावभाव, बदलणारी भूमिका यामुळे तुम्हाला स्थिरता वाटत नाही. जिथे मनाला सुरक्षितता वाटत नाही तिथे काहीतरी बिनसलं आहे हे समजावं. मुद्दा 49वा, तुमचं धैर्य कमी करण्यासाठी भविष्याची भीती दाखवणारे काही लोक वारंवार म्हणतात, आता चाललंय पण पुढे बघ, जास्त उंच जाऊ नकोस, पडशील. लोक शांत बसणार नाहीत. हे शब्द वरून काळजीसारखे वाटतात पण ते तुमच्यात भीती निर्माण करतात. तुम्ही धाडस करण्याच्या आधीच मागे हटावं हा त्यांचा उद्देश असतो. जो माणूस सतत भविष्याची भीती दाखवतो पण उपाय सांगत नाही तो तुमचा आधार नसतो. मुद्दा 50वा, तुमचं मन वळवण्यासाठी कधी गोड तर कधी कठोर होणारे. दुश्मन अनेकदा एकाच स्वरूपात राहत नाहीत. कधी तो फार गोड बोलतो, तुमचं कौतुक करतो आणि कधी अचानक कठोर उपेक्षित होतो. ही बदलती भूमिका तुम्हाला गोंधळात टाकते. तुम्ही त्यांच्या प्रतिक्रियेवर अवलंबून राहू लागता. हा मानसिक ताबा मिळवण्याचा मार्ग असतो. जो सातत्याने स्थिर राहत नाही त्याचा हेतूवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. मुद्दा 51वा, तुमच्या अपयशाची कथा रंगवून सांगणारे. तुमच्याकडून एखादी चूक झाली की काही लोक ती गोष्ट वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगात सांगतात. प्रत्येक वेळी त्यात थोडी भर घालतात. हळूहळू ती साधी चूक मोठी गोष्ट बनते. हा प्रतिमा खराब करण्याचा डाव असतो. जो माणूस गोष्ट सुधारण्याऐवजी ती पसरवतो तो तुमच्या हितचिंतक नसतो. मुद्दा 52वा, तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या मनात शंका निर्माण करणारी. तुमच्या भोवती काही लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात पण दुश्मन त्यांच्यापर्यंत जाऊन हळूच म्हणतो, तुम्ही खात्रीने सांगू शकता का तो बदलला आहे. ही शंकेची बीजे खूप धोकादायक असतात कारण एकदा विश्वास डळमळीत झाला की नातं तुटायला वेळ लागत नाही. जो विश्वासावर आघात करतो तोच नात्यांचा खरा शत्रू असतो. मुद्दा 53वा, तुमच्या प्रत्येक गोष्टीला स्पर्धेचं रूप देणारे. तुम्ही काही साध्य केलं की ते लगेच त्यातून मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही घर बांधलं तर ते मोठं घर उभं करतात. तुम्ही नवीन प्रयोग केला तर ते त्यातून मोठा प्रयोग जाहीर करतात. ही निरोगी प्रेरणा नसते, ही मत्सराची धडपड असते. जो तुमच्या प्रत्येक यशाला स्वतःच्या स्पर्धेचा विषय बनवतो तो मनाने शांत नसतो. मुद्दा 54वा, तुमच्या स्वाभिमानाला धक्का देणारे. सूक्ष्म शब्द वापरणारे काही लोक थेट अपमान करत नाहीत पण बोलण्यातून तुमच्या स्वाभिमान दुखवतात. तो आमच्यामुळेच ओळखला जातो, तुझं नाव आमच्याशिवाय नाही, असे शब्द ते वापरतात. वर्चस्व दाखवण्याचं समाधान असतं. खरा आपला माणूस तुमचा स्वाभिमान जपतो. दुश्मन तो कधी करण्याचा प्रयत्न करतो. मुद्दा 55वा, तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन तुम्हालाच दोष देणारे. तुम्ही मनाने चांगले असता
मदत करणारे असतात तेव्हा काही लोक तुमच्या या स्वभावाचा उपयोग करून घेतात, काम करून घेतात, मदत घेतात, पण काही बी नसलं तर दोष तुमच्यावर ढकलतात, त्यांनी नीट केलं नाही, त्यांच्यामुळे अडचण आली असे म्हणतात. म्हणजे फायदा तुमच्याकडून पण जबाबदारी तुमच्यावर. जो असा व्यवहार करतो तो तुमचा खरा साथीदार नसतो. मुद्दा 56वा, तुमचं बोलणं अर्धवट ऐकून वेगळ्या अर्थाने पसरवणारे काही लोक मुद्दाम तुमचं वाक्य पूर्ण ऐकत नाहीत, अर्धवट ऐकून त्याला वेगळा अर्थ लावून इतरांना सांगतात. त्यामुळे गैरसमज निर्माण होतो. हा डाव अत्यंत धोकादायक असतो, कारण त्यात तुम्ही थेट चुकीचे दिसता. जो माणूस स्पष्टपणे विचारून घेण्याऐवजी अंदाज पसरवतो तो विश्वासार्ह नसतो. मुद्दा 57वा, तुमच्या जवळ येऊन तुमच्याच विरोधात पुरावे गोळा करणारे दुश्मन अनेकदा तुमच्याशी जास्त जवळीक साधतो, तुमचे विचार, योजना, कमकुवत बाजू समजून घेतो आणि योग्य वेळी त्याच माहितीचा वापर तुमच्या विरुद्ध करतो. म्हणूनच प्रत्येकाशी सगळं उघड बोलणं योग्य नसतं. जो माणूस जास्त चौकशी करतो पण स्वतःबद्दल कमी सांगतो, तुमच्याकडे लक्ष ठेवा. मुद्दा 58वा, तुमच्या यशात अडथळे आणून नंतर सात्वन करणारे काही लोक पाठीमागून अडथळे निर्माण करतात आणि जेव्हा काम बिघडतं तेव्हा पुढे येऊन सात्वन करतात. काळजी करू नकोस, पुन्हा प्रयत्न कर असे म्हणतात, पण त्यांच्याच कृतीमुळे अडथळा निर्माण झालेला असतो. हा दुहेरी स्वभाव ओळखणं आवश्यक आहे. मुद्दा 59वा, तुमच्या आत्मविश्वासावर वारंवार प्रश्न विचारणारे. तुम्ही ठामपणे काही बोललात की काही लोक लगेच म्हणतात, तुला खात्री आहे का, तू योग्य करतोयस का. सल्ला वेगळा असतो पण सतत शंका उपस्थित करणं वेगळं असतं. या प्रश्नांची तुमचं मन डळमळीत होतं. जो माणूस तुमचा आत्मविश्वास कमी करतो पण पर्याय देत नाही तो हितचिंतक नसतो. मुद्दा 60वा, तुमचं नाव घेत स्वतःचे वाद मिटवणारे काही लोक तुमचं नाव वापरून स्वतःचे स्वार्थ साधतात. तो माझ्या बाजूने आहे, त्याने मला पाठिंबा दिला आहे असं सांगून ते आपली बाजू मजबूत करतात. जरी तुम्ही तसं काही म्हटलं नसलं तरी अशा वेळी तुमचं नाव अनावश्यक वादात ओढलं जातं. जो तुमची परवानगी न घेता तुमचं नाव वापरतो तो तुमचा मान राखत नाही. मुद्दा 61वा, तुमच्या संयमाची परीक्षा घेत राहणारे काही लोक मुद्दाम छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्हाला चिडवतात, टोमणे मारतात, उशीर करतात, शब्द पाळत नाहीत. त्यांचा उद्देश एकच, तुम्ही कधी कधी संतापता ते पाहून एकदा तुम्ही रागावलात की ते म्हणतात तोच उर्मट आहे, म्हणजे चिथावणी ते देतात आणि दोष तुमच्यावर येतो. जो वारंवार तुमचा संयम तपासतो त्यांचा हेतू स्वच्छ नसतो. मुद्दा 62वा, तुमच्या जवळ राहूनही मनाने दूर असणारे काही लोक रोज भेटतात, बोलतात, हसतात, पण त्यांच्या बोलण्यात आत्मीयता नसते. ते तुमच्या आनंदात खोलवर सहभागी होत नाहीत आणि तुमच्या दुःखात खऱ्या अर्थाने उभे राहत नाहीत. त्यांची उपस्थिती असते पण साथ नसते. अशा लोकांचा स्वभाव परिस्थितीनुसार बदलतो. जो माणूस सोयीपुरता जवळ असतो तो संकटात दूरच राहतो. मुद्दा 63वा, तुमच्या विरोधकांशी गुप्त सलगी ठेवणारे. गावात मतभेद असणं स्वाभाविक आहे, पण काही लोक तुमच्या समोर तुमचे असल्याचंच दाखवतात आणि पाठीमागे तुमच्या विरोधकांशी सलगी ठेवतात. दोन्हीकडे आपली जागा टिकवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशा लोकांचा हेतू मैत्री नसून स्वतःचा फायदा असतो. जो दोन्ही बाजूंना वेगवेगळं बोलतो तो विश्वासास पात्र नसतो. मुद्दा 64वा, तुमच्या चांगल्या हेतूला चुकीचं वळण देणारे. तुम्ही एखादं काम समाजासाठी केलं, कुणाला मदत केलीत, तर काही लोक त्या कृतीमागे वेगळाच अर्थ लावतात. त्याला नाव कमवायचं आहे, त्याचा काही स्वार्थ असेल असे म्हणतात. यामुळे तुमच्या चांगल्या हेतूंवर संशय निर्माण होतो. जो माणूस चांगुलपणातही दोष शोधतो तो मनाने स्वच्छ नसतो. मुद्दा 65वा, तुमचं गुपित ऐकून शांत राहणारे पण योग्य वेळी वापरणारे काही लोक तुमचं गुपित ऐकून त्या वेळी काहीच प्रतिक्रिया देत नाहीत, पण योग्य वेळी असल्यावर तेच गुपित उघड करतात किंवा त्याचा आधार घेऊन तुम्हाला दबावाखाली ठेवतात. हा अत्यंत धोकादायक प्रकार असतो. जो माणूस विश्वास जपण्याऐवजी त्याचा उपयोग करतो तो दुश्मनच ठरतो. मुद्दा 66वा, तुमच्या प्रत्येक कृतीवर लोकांसमोर मत मांडणारे. तुम्ही काय केलं की काही लोक लगेच लोकांसमोर आपलं मत मांडतात. हे योग्य नाही, हे त्याच्याकडून अपेक्षित नव्हतं. ते थेट तुमच्याशी बोलत नाहीत पण इतरांसमोर तुमचं मूल्यमापन करतात. हा अप्रत्यक्ष विरोध असतो. खरा आपला माणूस एकांतात बोलतो, दुश्मन मात्र चौकात चर्चा करतो. मुद्दा 67वा, तुमच्या नावाला थेट विरोध न करता सूचक शब्द वापरणारे. काही लोक सरळ तुमच्यावर आरोप करत नाहीत, ते म्हणतात. काही लोक असे करतात, आजकाल काही जण बदलले आहेत, पण त्या बोलण्याचा रोख तुमच्याकडे असतो. ते नाव न घेता वातावरण तयार करतात. यामुळे तुम्ही थेट उत्तरही देऊ शकत नाहीत. हा
प्रत्यक्ष हल्ला असतो. जो नेहमी सूचक बोलतो पण स्पष्ट बोलत नाही, तो मनात काहीतरी ठेवूनच वागतो. मुद्दा 68. तुमचं मन दुखावून लगेच विषय बदलणारे. कधी कधी काही लोक मुद्दाम अशी गोष्ट बोलतात जी तुमच्या मनाला लागते, पण काही तुम्ही विचारलं गेलं तर लगेच म्हणतात, अरे मी तर मजेत बोललो, आणि विषय बदलतात. म्हणजे जखम ते करतात पण जबाबदारी घेत नाहीत. हा स्वाभाविक खेळ असतो. जो आपले शब्द मान्य करत नाही तो विश्वास ठेवण्यास योग्य नसतो. मुद्दा 69. तुमच्या कष्टांची थट्टा करणारे. तुम्ही दिवस रात्र मेहनत करत असाल, नवीन काही शिकत असाल तर काही लोक म्हणतात, इतकं करून काय होणार, गावात राहून एवढं कशाला धडपडतोस. ते तुमच्या प्रयत्नांची किंमत कमी करतात, कारण तुमची जिद्द त्यांना स्वस्त करते. जो तुमच्या कष्टांवर हसतो तो तुमच्या यशाला सहन करू शकणार नाही. मुद्दा 70. तुमच्याबद्दल अफवा ऐकूनही थांबवण्याचा प्रयत्न न करणारे. खरा आपला माणूस तुमच्याबद्दल चुकीचं काय ऐकलं तर लगेच थांबवतो किंवा तुमच्याशी विचारतो, पण दुश्मन शांत बसतो. कधी कधी त्या चर्चेत भरही घालतो. तो थेट अफवा पसरवत नाही पण ती थांबवतही नाही. ही मौनातून दिलेली साथ असते. जो चुकीला विरोध करत नाही तो अप्रत्यक्षपणे त्याला पाठिंबा देतो. मुद्दा 71. तुमच्या आनंदात सहभागी न होणारे पण उपस्थितीत राहणारे. काही लोक तुमच्या समारंभात आनंदाच्या प्रसंगात येतात पण त्यांचा सहभाग केवळ औपचारिक असतो. ते मनापासून आनंद व्यक्त करत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं, मनात आनंद नसतो. मत्सराचा सूक्ष्म प्रकार असतो. खरा आपला माणूस तुमच्या आनंदात मनाने सहभागी होतो. मुद्दा 72. तुमच्या अडचणीवर सल्ल्याच्या नावाखाली दोष देणारे. तुम्हाला एखादी अडचण आली की काही लोक म्हणतात, हे होणारच होतं, तो आधी विचार केला नाहीस, म्हणजे सल्ल्यांच्या नावाखाली ते दोषारोप करतात. खरा आपला माणूस उपाय सुचवतो. दुश्मन मात्र भूतकाळ उकरून तुमचं मन खचवतो. या सर्व मुद्द्यांचा सार एकच. दुश्मन उघड रागात नसतो, तो सूक्ष्म टोमण्यात, मौनात, अपवाद आणि भावनिक खेळात लपलेला असतो. म्हणून तुमचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे शांतता, निरीक्षण आणि स्वाभिमान. गावात सर्वांशी नम्रतेने वागा पण प्रत्येकाला मनाची किल्ली देऊ नका. वेळ, संकट आणि यश हे या तिन्ही प्रसंगात जो माणूस बदलत नाही तोच खरा आपला. बाकीच्यांना ओळखून योग्य अंतर ठेवणं हेच शहाणपण आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.